राजकारणामध्ये विशेषतः आजकालच्या दिवसामध्ये कुठल्या पक्षाचा अक्ष कुठल्या बाजूला झुकेल याचा अजिबात सध्याच्या काळात नेम नाहीये। सध्या शरद पवारांचा पक्ष हा महाविकास आघाडीपासून काहीसा दुरावत चाललाय असं दिसतंय। सत्तेच्या जवळ जात असल्याच्या चर्चाही कानावर पडायला लागल्यात। त्यात सुरू असलेल्या भेटी बैठका यांचं सत्र चर्चांना आणखीन हवा देत आहे। आज सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि परिसीमन विधेयकात जोवर 50% जागा वाढवण्याचं नमूद झाल्याचं समोर येत नाही, लेखी मिळत नाही, तोपर्यंत त्या बाबतीत आम्ही पुढचा विचार करू शकत नाही। जर तसं आम्हाला लेखी मिळालं तरच पाठिंब्याबाबत आमचा विचार होईल असं त्यांनी सुतोवाच केलं। खरं तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सभागृहात या परिसीमन विधेयकाचं संपूर्ण गणित मांडलेलं होतं आणि प्रत्येक राज्यात या कशा जागा वाढतील आणि 50% जागा कशा वाढतील आणि कुणावरही अन्याय होणार नाही हे त्यांनी सभागृहात सांगितलेले विशेष अधिवेशन जर आपल्याला आठवत असेल तर। असं असताना सुद्धा सुप्रिया सुळे यांचा हा पवित्रा नेमका कशासाठी हा प्रश्न पडतो। दुसरीकडे जयंत पाटील आणि फडणवीस यांच्यात भेट होते। त्यांच्या मतदारसंघातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या प्रश्नावरनं ही भेट झाली होती असं स्पष्टीकरण जयंत पाटलांकडनं येतं। राजकारणात अशा दिग्गजांच्या भेटी एवढ्या साध्यासुध्या असतात का? तोंडावर असलेलं पावसाळी अधिवेशन, केंद्रातलं पावसाळी अधिवेशन, राजकीय पक्षांच्या महत्वाकांक्षा हे सगळं काही लक्षात घेता शरद पवारांचा पक्ष हा ताकाला जाऊन भांडं लपवतोय का? सत्तेच्या जवळ जाण्यासाठीचे हे इशारे समजायचे का? राजकारणामध्ये नेमकं काय चाललंय शरद पवारांच्या पक्षामध्ये या सगळ्याचं विश्लेषण आपल्याला आज करायचंय। आणि याच संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या विद्या चव्हाण, आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक विजय चोरमारे आहेत आणि आमच्या मल्टीमीडिया संपादक मृणालिनी नानिवडेकर थोड्याच वेळात चर्चेत येत आहेत। आपण चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी आज पत्रकार परिषदेत सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या ते ऐकूया। बिल आल्यावर आम्हाला धक्का बसला, कारण का मला स्वतःला वाटलं होतं की ते 50% त्याच्यात लिहिलेलं असेल। बिल मध्ये कुठेही 50%चा उल्लेख देखील नव्हता। 50%ची अट माझी घालायची तयारी आहे। 1 तास हाऊस बंद करूया, मी बिलाचा प्रस्ताव करतो। नंतर ना हाऊस बंद झालं ना नवीन बिल आलं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार डिलिमिटेशनच्या बाबतीत जर गरज असेल तर सरकारने प्रस्ताव द्यावा। 50%चा जो कॅप आहे तो जर सगळ्या इंडिया अलायन्सची आम्ही चर्चा करू आणि योग्य आणि लोकप्रतिनिधी आणि मायबाप जनतेच्या हिताचा असेल तर आमची कुठल्याही विधेयकाला चर्चा करायची तयारी आहे। मी सुरुवातीला विद्या चव्हाण यांच्याकडे जाते। विद्याताई, हाऊसमध्ये स्वतः अमित शहानी हे सगळं सांगितलेलं आहे, असं असताना सुद्धा आम्हाला आता हे सगळं लेखी पाहिजे हे सांगण्याचा नेमका उद्देश काय आहे? एक प्रकारे सुतोवाच करतोय का तुमचा पक्ष की असं असेल तर आम्ही पाठिंबा देऊ? विद्याताई, तुमचा आवाज कदाचित म्यूट आहे, तो अनम्यूट करा। सुप्रियाताईंची जी प्रेस कॉन्फरन्स झाली त्याच्यात त्यांनी अतिशय स्पष्ट केलेलं आहे, म्हणजे वेगळं काही सांगायची गरज मला तरी वाटत नाहीये। आणि लोकसंख्येवर आधारित जर व्यवहार असेल आणि ते बिल नवीन आल्यानंतर त्याचा अभ्यास करून त्याच्यावरती निर्णय घेतला जाईल। कारण आता बिल जर नवीन बिल काय त्याच्यामध्ये काय सुधारणा आहे ते जर हातातच नसेल तर आपण त्याच्याविषयी काय बोलणार आहे तेव्हा। आणि महत्वाचा मुद्दा त्यांनी मांडलाय की इंडिया अलायन्स मध्ये चर्चा करून 50% कॅप जर त्याच्या असेल आणि तो सरकारने जर तो प्रस्ताव आणला तर आम्ही हा निर्णय घेणार आहोत असं स्पष्ट सांगितलेलं असताना पुन्हा पुन्हा आपण त्याच शंका उपस्थित करणं मला वाटतं जास्ती बरोबर वाटत नाही। आणि हे सगळं आता अधिवेशनाच्या वेळेस आपल्याला बघायला मिळेलच। आणि एवढं क्लिअर कट सांगितल्यानंतरही मला वाटतं की आपण ह्याच्यावर पुन्हा पुन्हा तेच बोलणं, कारण डिलिमिटेशनचं जर नवीन बिल आलं तर चर्चा होऊ शकेल। मला चोरमारे सरांकडे जायचंय। चोरमारे सर, एकीकडे हाऊसमध्ये हे सगळं लिहिलेलं आहे, हे सगळं अमित शहांनी सांगितलेलं आहे की हे असं होणार आहे, कुठल्याही राज्यावरती आम्ही अन्याय होऊन देणार नाही। भर हाऊसमध्ये आपले केंद्रीय गृहमंत्री सांगतायत हे म्हटल्यानंतर ही नवी कंडिशन आहे तरच आम्ही पाठिंबा देण्याचा विचार करू वगैरे। हे एक प्रकारे याचा अर्थ काय घ्यायचा? सुतोवाच समजायचं का की आम्हाला पाठिंबा द्यायचा आहे पण मग त्याच्यासाठी आम्हाला ही कंडिशन घालायची, असा अर्थ घ्यायचा का याचा?
नाही नाही, मला काय असं वाटत नाही. पहिली गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे, ते हाऊसमध्ये सांगतील त्याच्यावर विश्वास ठेवण्यात अर्थ नाही. कारण शेवटी ते अमित शहा आहेत, भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत. सुप्रिया सुळे यांनी खरं तर आज विद्याताई म्हटल्या त्याप्रमाणे पत्रकार परिषदेत जी भूमिका मांडली त्यात सगळ्या गोष्टी अतिशय स्पष्ट केलेल्या आहेत. म्हणजे त्यांनी तिथं बिटवीन दी लाईन्सला सुद्धा काही जागा ठेवलेली आहे असं मला वाटत नाही. त्याचं कारण त्यांनी पहिली गोष्ट स्पष्ट केली, हे 50 म्हणजे ज्या जागा वाढणार आहेत त्या सरसकट 50% जागा वाढवायला त्यांनी मंजुरी द्यावी. त्यात एक गोष्ट होती, विरोध कशाला होता, लोकसंख्येच्या निकषावर मतदारसंघ वाढवायला विरोध होता, जेणेकरून त्यामुळं उत्तर भारतात मोठ्या प्रमाणावर मतदारसंघ वाढले असते आणि त्याच वेळी इकडे त्याचा परिणाम दक्षिण भारतावर झाला असता. त्यामुळं एकूण सगळं आपण परिस्थिती बघितली तर असं लक्षात येईल की हा नवीन स्टँड घेतलाय विरोधकांनी. म्हणजे तो एकट्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष या पक्षाने घेतलेला स्टँड आहे असं मला वाटत नाही. त्यांनी त्यांच्याबरोबर त्यावेळी त्यांनी स्पष्ट केले की अरविंद सावंत होते शिवसेनेचे, त्यानंतर असदुद्दीन ओवेसी होते आणि नंतर इंडिया आघाडीमध्ये सुद्धा त्या संदर्भात चर्चा साधक बाधक झाली आणि इंडिया आघाडीनं सुद्धा या संदर्भातली आपली भूमिका त्यांना वर कळवलेली आहे. पण सुप्रिया सुळे यांनी असं स्पष्ट म्हटलेलं आहे की त्याने आमच्याकडे लेखी बिल येऊ दे, हातात बिलाचा मसुदा येऊ दे, त्यात जे आम्ही म्हणतोय ते असायला पाहिजे आणि ते आमच्याकडे ते लेखी असेल तर आम्ही इंडिया आघाडीत चर्चा घेऊ. त्यांनी स्वतंत्रपणे आपल्या पक्षाची भूमिका म्हणून मला वाटतं ते आम्ही असं करू तसं करू असं म्हटलेलं नाही. त्याने आम्ही इंडिया आघाडीत चर्चा करूनच त्या संदर्भात निर्णय घेऊ असं स्पष्ट केलंय. त्यामुळे मला वाटत नाही त्यात काय त्यांनी आज संदिग्धता ठेवलेली आहे. बरं, मृणाल मॅम, कसं विश्लेषण करायचं या घडामोडींचं? एकतर आपल्या दोन्ही सहभागी वक्त्यांचं हे म्हणणं मला मान्य आहे की सुप्रिया सुळे यांनी अत्यंत चांगली पत्रपरिषद घेतली. मी तर पुढे जाऊन हेही म्हणेन की सुप्रिया सुळेंमध्ये स्टेट्समन होण्याच्या क्वालिटीज आहेत हे आजच्या पत्रपरिषदेने लक्षात आणून दिलं, कारण त्या अत्यंत स्पष्ट बोलल्या. पण आता या स्पष्ट बोलण्यातले जे बिटवीन द लाईन्स आहेत त्याकडे आपल्याला पत्रकार म्हणून लक्ष द्यावं लागेल. नम्रता, मागच्या वेळेला तू म्हणतेय ते अगदी बरोबर आहे. अमित शहा यांनी जागा कशा वाढतील हे व्यवस्थित सांगितलेलं होतं. आता त्यावेळेला भारतीय जनता पक्षाला हे विधेयक पारित होणार नाही आहे याची पूर्ण जाणीव होती अशी मला शंका आहे. त्यावेळेला काय होतं, ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वातल्या पश्चिम बंगालची निवडणूक समोर होती. तिथे महिला आरक्षणाला या पाठिंबा देत नाहीत हे रेकॉर्डवर येणं देखील भारतीय जनता पक्षाला काहीसं फायद्याचं होतं. त्यामुळे काही ॲम्बिग्युइटी ठेवली गेली का हा पहिला प्रश्न. आता सुप्रिया सुळे यांना ती ॲम्बिग्युइटी दूर व्हावी असं वाटतंय आणि त्या कागदावर ते मागतायत हे मान्य आहे. प्रत्येक राजकीय पक्षाला राजकारणात गिव्ह आणि टेक करावं लागतं. आता जसं राष्ट्रवादी काँग्रेसला आपली भूमिका का बदलती आहे हे दाखवण्यासाठी आम्हाला कागदावर स्पष्ट देत असाल तर हे मान्य आहे असं सांगावंसं वाटतंय, तसं भारतीय जनता पक्षाची पण यातली निकड आपण लक्षात घ्यायला पाहिजे. ती आपल्या दर्शकांना आपण सांगायला हवी. डिलिमिटेशनचं बिल यावेळेला जर पारित झालं तर पुढच्या निवडणुका लोकसभेच्या बदललेल्या मतदारसंघांनुसार होऊ शकतील. त्या प्रोसेसला जो काय वेळ लागेल तो वेळ या अधिवेशनात किंवा पुढच्या अधिवेशनात विधेयक पारित झालं तरच मिळेल. त्यामुळे आता भारतीय जनता पक्ष कदाचित कागदावर हे आश्वासन देऊ शकेल की जागा प्रत्येक राज्यातल्या अर्ध्या अर्ध्या वाढणार आहेत, जे मागच्याही वेळेला स्पष्ट होतं. पण नम्रता, मुळात मुद्दा असा आहे की लोकसंख्येची जी काय मोजणी आहे ती आता चालू झालेली आहे. मग ती लोकसंख्येची मोजणी आता चालू झाली असताना मागच्या मोजणीनुसार मतदारसंघांची फेररचना हे कसं काय विरोधी पक्षांना मान्य आहे. त्यामुळे एक यातली पळवाट असलेली पुन्हा बिटवीन द लाईन जागा लक्षात घ्यायला हवी. कदाचित राष्ट्रवादी काँग्रेसलाही आपले खासदार काही वेगळी भूमिका तर घेणार नाहीत ना उद्धव ठाकरेंच्या खासदारांसारखी, अशी शंका होती की काय. आणि त्यामुळे मग आम्ही आमची धर्मनिरपेक्षता सोडत नाही हे आज सुप्रियाताईंनी स्पष्ट केलेलं आहे. बिटवीन द लाईन्स हे मान्यच करायला हवं. पण खासदार जाऊ नयेत यासाठी इश्यू बेस्ड पाठिंब्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसनी घेतला आहे का हे महत्वाचं आहे.
मुळात विद्याताई म्हणाल्या तसं हे विधेयक आता जर आलं तर याबद्दल बोलणं जास्त योग्य ठरेल. पण आज सुप्रियाताईंनी आम्ही जाणार नाही हे सांगितलंय. दुसरीकडे आम्ही विचार करायला तयार आहोत हेही सांगितलंय. आणि तिसरा त्यांनी जो मुद्दा सांगितलेला आहे की इंडिया आघाडीची बैठक होईल, तर सकाळीच काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी स्पष्ट करून टाकलं की आम्ही जाणार नाही. बरोबर. संजय राऊत पण म्हणतायत की या विधेयकावर आमची चर्चा झाली नव्हती, आमचा पाठिंबा नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची पावलं निदान या बाबतीत तरी भारतीय जनता पक्षाच्या धोरणाला अनुकूल राहायची शक्यता आहे. मी आता केवळ शक्यता म्हणतेय, पुढे काय काय होतंय ते बघावं लागेल. विद्याताई हसतायत. विद्याताई, आता शक्यता आहे, याला काय अर्थ आहे का? जे होईल ते बघा ना. शक्यता आहे, काय शक्यता असू शकतील त्या काळच ठरवेल ना. आपण आतापासूनच कशाला सांगावं? एवढं क्लिअर कट सुप्रियाताईंनी सांगितल्यानंतरही तुम्ही काहीतरी शंका शक्यता याच्यावरती जर बोलत राहिला तर त्याला काही अर्थ नाहीये. आणि राष्ट्रवादी काँग्रेस चे जे खासदार आहेत त्यांच्या मागे सुप्रियाताईंनी सांगितलं ICE म्हणजे ईडी, इन्कम टॅक्सच्या दाढी, असं सत्रबित्र काही नाहीये. त्यामुळे आम्ही खासदार सगळे जण असो, आमदार असो, आम्ही सगळे एक गठ्ठा एकत्र आहोत आणि आम्ही इंडिया आघाडी बरोबरच आहोत आणि महाविकास आघाडी बरोबरच आहोत महाराष्ट्रामध्ये. त्यामुळे वारंवार हे सांगितल्यानंतरही त्याच्यातनं शंका उपस्थित करणं किंवा त्याच्यावरती पुढे काय होऊ शकेल हे भाकीत करणं हे बरोबर नाहीये. आणि शेवटी आता परिस्थिती तुम्ही सगळी बघताय काय आहे ती, त्याच्यावर तुमच्या मनात शंका येणं स्वाभाविक आहे. विद्याताई काय हे म्हणत नाही. विद्याताई, आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेबद्दल शंका घ्यायला आता जागा ठेवलेली नाही सुप्रियाताईंनी, हे मान्य करू आपण. पण इंडिया आघाडी कशावरून एकसंघ राहील? आता संजय राऊत म्हणालेले आहेत. बरोबर. त्यामुळे आगे आगे देखिए होता है क्या, अशी आजची स्थिती आहे. मग ते तर आहेच. आता राजकारणामध्ये आगे आगे देखो होता है क्या तेच बघत राहायला पाहिजे आपल्याला. परंतु तुम्ही जर त्याचे वेगवेगळे अर्थ काढत असाल तर सध्या तरी अशी परिस्थिती नाहीये हे सुप्रियाताईंनी आपल्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये क्लिअर कट केलेलं आहे. त्यामुळे त्याच्यावर शंका उपस्थित आता तरी करू नका असंच मला म्हणायचं. याच्यामध्ये मला चोरमारे सरांकडे एक यायचं आहे की अगेन ह्या सगळ्या कानावरती आलेल्या गोष्टी आहेत, त्याच्या बाबतीत कुठलेही फोटो पुरावे समोर आलेले नाहीत. पण एक आहे की राष्ट्रवादीच्या नेत्यांची, आमदारांची जयंत पाटलांनी बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये NDA सोबत जाण्याबाबत एक मत घेण्यात आलं. तर रोहित पवार वगळता सगळ्या 9 आमदारांनी त्याला सकारात्मक मत त्यांचं होतं. खासदारांमध्ये सुद्धा मला वाटतं काही 1-2 खासदार वगळता सगळ्यांचं सकारात्मक मत त्याला होतं. अशी एक चर्चा कुडकुड कानावरती येते. आणि का असू नये मतदारसंघासाठी किंवा सत्तेच्या जवळ जाण्यासाठी का असू नये या संघामध्ये? असेल तर त्यात वावगं काय? नम्रता, इथं 2 गोष्टी स्पष्ट करायला पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे या सगळ्या ज्या चर्चा होत आहेत आणि काल रात्रीपासून जे सगळं घडतंय त्या सगळ्याकडे बघितल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची म्हणे विधिमंडळ अधिवेशनाच्या काळात बैठक झाली. विधिमंडळ पक्षाचे नेते जयंत पाटील आहेत आणि जयंत पाटील आणि त्यांना सगळे आमदार भेटत असतात, जे शक्य असतील त्यावेळी एकत्र बसत असतात, चर्चा करत असतात. मला वाटत नाही या संदर्भात अशी काही बैठक झाली. पहिली गोष्ट म्हणजे बैठक झाली असेल का? बैठक झाली असेल, पण त्या बैठकीत असा काही निर्णय झाला कारण ज्या सूत्रांच्या हवाल्याने बातम्या येतात ना नम्रता, त्या सूत्रांच्या हवाल्याने येणाऱ्या बातम्यांच्यावर आपल्याला काही राजकीय आडाखे बांधता येत नाहीत. कारण मी गेल्या 2-3 आठवड्यात अशा काही घटना बघितल्या आहेत की मला प्रत्यक्ष माहिती असलेल्या घटना वेगळ्या आहेत आणि त्याच्या संदर्भात चालवल्या जाणाऱ्या बातम्या वेगळ्या आहेत. खूप फरक असतो. त्यामुळे आपल्याला किमान वस्तुस्थितीच्या जवळ राहून त्यातल्या राजकीय शक्यता काय असतील त्याच्याकडे जाण्याचा आपला प्रयत्न असायला पाहिजे. त्यामुळे एक गोष्ट स्पष्ट आहे की अशी काही बैठक झाली असण्याचं कारण नाही. दुसरी गोष्ट त्यातली अशी की या राष्ट्रवादी काँग्रेसच्या त्यातले 4-5 आमदार आम्हाला माहिती आहेत की त्यांना कधी आपण भाजप बरोबर जातोय असे घोड्यावर बसून आहेत ते. त्यामुळे असंही काही नाही. ते आमदारांच्या बाबतीतलं मी ठामपणे सांगून शकतो. 4-5 आमदार त्यातले सोलापूर जिल्ह्यातले 2-3 आमदार आहेत. आपण कधी एकदा भाजपमध्ये जातोय ना असं त्यांना झालेलं आहे आणि त्यासाठी त्यांचे हे चाललेले आहे. ते त्यासाठी भाजपमध्ये जाण्यास उत्सुक आहेत. पण
भारतीय जनता पक्षाला या आमदारांची गरज नाही, देवेंद्र फडणवीसांना या आमदारांची गरज नाही, देवेंद्र फडणवीसांना भारतीय जनता पक्षाला जयंत पाटलांची गरज नाही. पहिली गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे आमदारांना काय वाटतं याच्यावर काही अवलंबून नाही. त्यांना गरज आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाची किंवा त्या पक्षातले जे दिल्लीतले खासदार आहेत त्या खासदारांची. त्यामुळे अशी काय बैठक झाली आमदार नाही, आमदार इच्छुक आहेत का? आहेत. कारण आपल्याला माहिती आहे 2023 पासून अजित पवार ज्यावेळी भाजपसोबत गेले त्यावेळी त्यांनी एक असं नरेटिव्ह तयार केलं की आपल्याला सत्तेसोबत गेल्याशिवाय विकास करता येत नाही. आणि हे सरकार ज्या पद्धतीने वागतंय, लाखो करोडो रुपयांचा निधी सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना दिला जात असताना विरोधी पक्षांना मात्र त्यातला छदामी दिला जात नाही, हे आपण गेल्या काही दिवसात सातत्यानं बघतोय. म्हणजे हे त्या मतदारसंघातल्या म्हणजे आपल्याच राज्यातल्या काही विशिष्ट लोकांच्यावर अन्याय करते हे सरकार. त्यामुळे जर कुणा 2-2.5 वर्ष सत्ता भोगून सुद्धा आपल्याला काहीच लोकांच्यासाठी करता येत नाही असं वाटून कुणाला वाटत असेल, चुकीचं आहे अर्थात ते सुद्धा, पण शेवटी मानवी स्वभाव म्हणून कोणाला वाटत असेल तर मला त्यात काही गैर आहे असं वाटत नाही. पण हे अलीकडे एक नरेटिव्ह तयार केलंय त्याच्या सोबत चाललंय, म्हणजे पक्षनिष्ठा वगैरे सगळं केलं आम्ही चाललो. तर मला वाटतं या सगळ्या गोष्टी आपण नीट बघायला पाहिजे. दुसरी गोष्ट मी फॅक्ट संदर्भात, कालपासून सगळ्या इलेक्ट्रॉनिक मीडियावर बातम्या चालल्यात की जयंत पाटील अमुक तमुक तमुक सगळं चर्चा वर्षा बंगल्यावर निवासस्थानी. आजपर्यंत कुणी आतापर्यंत त्याला त्या घटनेला साधारण आता 16-17-18 तास झाले. बाबा जयंत पाटील किती वाजता वर्षा बंगल्यावर आले आणि किती वाजता बाहेर पडले? सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल किती वाजता आले किती वाजता बाहेर पडले? याचं काहीतरी फॅक्ट चेकिंग कुणीतरी मांडलंय का? कुणीही मांडलेलं नाही. म्हणजे ही मुंबईत घटना असताना, मुंबईत सगळे रिपोर्टर असताना तास-दीड तास म्हणता तुम्ही, तर ह्यातलं काही घडलेलं दिसत नाही आणि नुसत्या हवेतल्या गोळ्या मारायला चालल्यात. मला वाटतं आपण जर आपले लोक आपण रिपोर्टिंगच्या बाबत अधिक परफेक्ट असू तर या गोष्टी अधिक नीटपणे मांडता येतील. यांचे जे काय छोट्या बैठका वगैरे हे सगळं चाललेलं आहे हे अधिक चांगल्या पद्धतीने एक्सपोज करता येईल. पण मला वाटतं तिथं आपणही काही गोष्टी अशा सहजपणे घेतोय आणि मग त्यानंतर मग सगळ्याच गोष्टी, कारण आज ज्या 2 दिवस आपल्या सगळ्या माध्यमांच्यातून ज्या चर्चा चालल्या आहेत तर 2 त्या पक्षातल्या म्हणजे विधिमंडळ पक्षाचे नेते आणि लोकसभेच्या नेत्या या दोघांनी मैदानात उतरून त्या संदर्भात हे सगळं खोटं आहे सगळं सांगून टाकलं. त्यामुळं मला वाटतं आता त्यांनी तिथं यापेक्षा आणि वरच्या कोणी येऊन सांगणं मग त्याला शरद पवारांनीच यायला पाहिजे समोर सांगायला. तर त्यामुळे मला वाटतं या अशा गोष्टी आहेत. आता या 10 आमदारांची बैठक वगैरे याला फारसा काय अर्थ नाही. त्यातली आणखी एक गोष्ट स्पष्ट आहे, 9 आमदार इच्छुक असूही शकतील आणि त्यातले रोहित पवार यांनी यापूर्वी अनेक माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलेलं आहे की मी कोणत्याही परिस्थितीत भारतीय जनता पक्षासोबत जाणार नाही. जरी आमच्या पक्षानं भारतीय जनता पक्षासोबत जाण्याचा निर्णय घेतला तरी मी मग वेगळी वाट धरेन, मी माझा पर्याय तयार आहे असं त्यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे त्यातही काही छुप असं राहिलंय असं मला वाटत नाही. नम्रता. बर, मला मृणाल मॅमकडे हाच मुद्दा घेऊन जायचा आहे. मृणाल मॅम, आता चोरमारे सर म्हणाले ती फॅक्ट आहे की ह्याच्यामध्ये आता परिसीमन विधेयक आणि आगामी जे अधिवेशन येतंय केंद्राचं ते पाहता त्यांना आमदारांची सध्या गरज नाही, त्यांना गरज आहे केंद्रातल्या खासदारांची. आणि आता ह्या आमदारांच्या चर्चा वगैरे आता इथं होत असतील, जयंत पाटलांची बैठक झाली, प्रफुल्ल पटेल आणि हे सगळे बैठक, ह्या सगळ्याच्या कानावरती गोष्टी येत आहेत. अगेन ह्या सगळ्या सूत्रांच्या हवाल्याने जरी बातम्या येत असल्या आणि जरी या सगळ्या चर्चा असल्या तरी याच्यामध्ये एक मुद्दा आहे की विलिनीकरण हा एक आपण काय म्हणतो की त्यातला खडा आहे मोठा, की जो अजूनही अनुत्तरित असलेला प्रश्न आहे आणि कदाचित ती प्री कंडिशन असावी. पण शरद पवार यांनी यापूर्वी घेतलेल्या ज्या भूमिका आहेत त्या भूमिका कधी बाहेरून पाठिंबा, कधी पाठिंबा द्यायचा, कधी नाही, अशा ज्या त्यांच्या ठोस नसलेल्या ज्या भूमिका आहेत, सतत बदलत राहणाऱ्या भूमिका, त्यामुळे कदाचित आत्ता ही परिस्थिती त्यांच्या दृष्टीने कदाचित फेवरेबल नाही असं म्हणता येईल. एकतर आपण लक्षात घेतलं पाहिजे की परिसीमन विधेयकासाठी भारतीय जनता पक्षाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांच्या मतांची गरज आहे. हो, ती फक्त शरद पवारांच्याच गटाची आहे असं नाही. त्यासाठी त्यांना द्रमुक बरोबर याव्या लागेल, शिवाय 20 खासदार आणखी लागतील किंवा काही लोक अनुपस्थित राहावे लागतील. या सगळ्या शक्यता आहेत जर तरच्या आहेत. त्यावर कोणताही एक सत्ताधारी पक्ष काम करत असेल तर तो का काम करतोय हे समजून घेणं पत्रकारांचं काम आहे. आज सुप्रियाताई स्वतःच म्हणालेल्या आहेत की लेखी समजा जर आम्हाला हा आकडा मिळाला तर काय करायचं याच्यावर आम्ही जरूर विचार करू.
त्यामुळे ते विलिनीकरण करतायत वगैरे हे माध्यमांनी अजिबात बोलू नये. त्या स्वतः हेही म्हणाल्या की विलिनीकरणाची चर्चा माझा भाऊ असताना झाली होती, आता माझा भाऊ गेला त्यामुळे ही चर्चा संपली. मग हे विलिनीकरण जर खरंच चर्चेत होतं तर भारतीय जनता पक्षाच्या हिंदुत्ववादी भूमिकेला हा शरद पवारांचा गटही कुठेतरी पाठिंबा द्यायला तयार होता का? सध्या हा प्रश्नच आहे, कारण याबद्दल काही सुप्रिया सुळेंना त्या पत्रपरिषदेत विचारलं गेलं नाही. दुसरं नम्रता एक लक्षात घेतलं पाहिजे, जयंत पाटील यांनी स्वतः देखील अत्यंत स्पष्टपणे सांगितलं की ते मुख्यमंत्र्यांची एका पूर्वनियोजित विषयावर भेट घ्यायला गेले होते. त्यावेळेला तटकरे आणि प्रफुल्ल पटेल होते का याचे पुरावे आलेले नाहीत, पण माध्यम काहीतरी घडतं तेव्हाच बोलतात. आणि सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात इतक्या वेगवेगळ्या कोलांट्या उड्या मारल्या गेलेल्या आहेत की कुठेतरी धूर दिसला तर आग लागली आहे असं माध्यमांना म्हणायची सवय लागलेली आहे. आणि इथे कोणीही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटावर आत्ता अन्याय करत नाहीये, आत्ता अन्याय करत नाहीये. आपण सुप्रिया सुळे यांनी उत्तम पत्रपरिषद घेतली असंच म्हणतो आहोत, पण परिसीमन विधेयकाबाबत भूमिकेत काहीसा बदल होण्याची शक्यता आहे हे सध्या दिसतंय. ते होईल का, ते कशासाठी होईल, किंवा हिंदुत्ववादी भारतीय जनता पक्षाला आम्ही पाठिंबाच देणार नाही ही भूमिका नाही, ही पण एक चांगली बाब आहे लोकशाहीच्या दृष्टीने. पण अगदीच काही घडलं नाहीये आणि आपण उगाचच काठ्या मारत बसलो अशी सध्याची अवस्था आहे का, याला उत्तर नाही असं असेल. बरं, माझ्याकडे शेवटचा अगदी मिनिट आहे. विद्याताई. नाही, मला असं वाटतं, माझ्या मनातली शंका सांगते की मीडियाचा सध्याचा सूर जर बघितला तर आमच्या विरोधकांच्या मनात सुद्धा शंका उपस्थित होते की कुठेतरी ऑपरेशन टायगर, ऑपरेशन लोटस असं कुठेतरी याला खतपाणी घालण्याचं काम मीडिया करत आहे का? कारण आता आमच्या कोणाच्याच मनात काही नाहीये, परंतु एक नवीन नॅरेटिव्ह सेट करायचं असा मीडियाचा प्रयत्न आहे का? किंवा हे सगळं जे चाललंय हे मीडियाला फार आवडतंय का? कारण अशा प्रकारे आमदार खासदारांच्या मनात नसताना सुद्धा सारखं सारखं वारंवार हे हॅमर करणं मीडियातनं, हे जे चाललंय हे कुठेतरी बंद व्हायला पाहिजे. एवढे मोठे ऑपरेशन राबवायची ताकद असती ना तर मला वाटतं कदाचित आमच्यातल्या अनेकांच्या नावापुढे आमदार खासदार लागलं असतं. एवढे माध्यमांची ताकद नाहीये, पण ठीक आहे, आम्ही असलेल्या बातम्या रिपोर्ट करायचं काम करतो. मला शंका उपस्थित होते ती मी बोलून दाखवते. तुमच्या शंकेचा आम्ही आदर करतो, पण आमच्यातल्या अनेकांच्या नावापुढे आमदार खासदार नाहीये याचा अर्थ अशी काही आमची ताकद नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही निर्धास्त राहा, आम्ही असं काही करणार नाही. आम्ही फक्त ज्या बातम्या आमच्या समोर येतात त्या आम्ही रिपोर्ट करत असतो, ज्या बातम्या आमच्या समोर येतात त्याचं आम्ही विश्लेषण करत असतो. चोरमारे सर, मृणाल मॅम यांच्यासारखे ज्येष्ठ पत्रकार आमच्या सोबत येतात आणि ते विश्लेषण करत असतात. आणि अनेक गोष्टी करतायत त्याच्यावर जरा जास्त मीडियाने कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे. जे काही घडत असतं त्याचा आम्ही अर्थ समजावून घ्यायचा प्रयत्न करत असतो. अर्थात शरद पवार हे जुने जाणते नेते आहेत, सक्षम आहेत, ते जुने जाणते नेते आहेत आणि त्याच्यामुळे त्यांच्या कृतींमधनं हे काहीतरी घडत असतं. आपल्याला जे दिसतं त्याच्या पलीकडे जाऊन काहीतरी वेगळं घडत असतं, त्यामुळे त्याचे अर्थ लावणं हे सर्वसामान्याला कदाचित बरेचदा शक्य होणार नाही. पण अगेन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष हा इतक्या वादळानंतर पण टिकून आहे, याचा अर्थ त्या पक्षाकडे सबस्टन्स आहे आणि आगामी काळात या पक्षाचा सबस्टन्स आपल्याला कसा दिसतो, या पक्षाला आपल्याकडे सबस्टन्स आहे कशा पद्धतीने प्रूव्ह केलं जातं विशेषतः केंद्रामध्ये, हे आपल्याला येत्या अधिवेशन काळामध्ये दिसेलच. आणि त्या पक्षाची भूमिका सुद्धा जसं सुप्रिया सुळे म्हणालेल्या आहेत त्या आमच्या समोर, जसा तो विधेयकाचा मसुदा त्यांच्या समोर येईल त्यानंतर तो काय निर्णय घेतात तो स्पष्ट होईलच. बाकी येणारा काळ आपल्याला नक्की सांगेल काय त्यांची भूमिका असेल ते. तोपर्यंत आपल्याला घडलेल्या घटनांचं विश्लेषण करण्यासाठी आपल्याला चोरमारे सर, मृणाल मॅम आणि विद्याताई तिघांनी वेधला, सगळ्यांचे आभार.